भानुदासाच्या कुळी मा विष्णूचा अवतार. बघा, भानुदास महाराज आणि त्यांच्या कुळामध्ये विष्णूचा अवतार म्हणजे एकनाथ महाराज. बघा, आज एकनाथ महाराजाचं चरित्र जरी ऐकलं तर आपले जे पितृ आहे ना त्यांना आनंद होईल आणि त्यांचा उद्धार होईल. बघा, शांतीब्रह्म त्यांना काय म्हटलं गेलेलं आहे? शांतीब्रह्म. एकनाथ महाराजांची बायकोचं नाव गिरजा, मुलाचं नाव नारायण. बघा, एकनाथ महाराजांना त्यावेळेला लोक आहे ना अध्यात्माला कटाळली होती. संस्कृत लोकांना कळत नव्हतं. आणि मग एकनाथ महाराजांनी काय केलं? भागवत लिहिलं. मग लोकांना मनोरंजनातून लोक जागृती. एकनाथ महाराजांनी काय भारूड तयार केलं. आणि त्यावेळेला गरिबी होती, लोकांना अन्न मिळत नव्हतं. लोकांना जेवण द्यायचे, जेवण जेवा आणि मग देवाचं नाव ऐका. त्यावेळेला साखर मिळत नव्हती. कीर्तन ऐकायला आल्यानंतर काय करायचे? वाटीभर साखर द्यायची. बघा, एकदा एकनाथ महाराज तिला कीर्तन ऐकायला एक याचं भिल्लाचं कुटुंब आलं होतं आणि त्यांना जागा नव्हती बसायला. एकनाथ महाराज पालगावती बसले आणि त्यांना गेली झोप लागून. एकनाथ महाराज आले आणि बघितलं काही नाही, खाली झोपले. सकाळी जेव्हा ते उठले, आयला आपण तर एकनाथ महाराज पालगाव झोपलो. ते त्यांच्या पाया पडायला लागले. म्हणे, महाराज आमची चुकीचं नाही. नाही म्हणत, तुमच्यामुळं माझा पलंग पवित्र झाला. एकनाथ महाराजांचे पितृ होते, श्राद्ध होते. तर श्राद्धांना हरिजनाचे लोकांना त्याचा वास आला आणि ते हरिजन लोक तिथे हिंडायला लागले. त्याने त्यांना जेवण घातलं. मग हरिजन जेवल्यानंतर बाकीच्यांना राग आला. मग आम्ही येणार नाही. स्वर्गातून त्यांचे पितृ तिथं जेवायला आले आणि ती खिडकी वाट बघत होते. हरिजनाचा मुलगा रस्त्यानं आला होता, त्याने उचलून घेतलं आणि त्याला सांगितलं, वाळूत पाय पेट पोळत होते म्हण, हरिजनाला स्पर्श केला. एकनाथ महाराजांना राग आणण्याकरता एक मुसलमानांनी त्यांच्यावरती 101 वेळा थुकला. शेवटी तो कंटाळला, त्यांच्या पाया पडला. म्हण, थुकला का? तू आंघोळ करून यायचा. म्हण, तुझ्यामुळं मला 101 वेळा आंघोळ झाली. काय तर एकनाथ महाराजांचं एक दिवस एक त्याच्या बायकोच्या पाठीवर जाऊन बसला. म्हणे, गिरजे पोर पडेल बघा. नाही नाही म्हणे, मला पोराला पाठवून सवयी. एकनाथ महाराजांच्या देवपूजा करत होता, चपला घालून देवापाशी गेला. म्हण, एकनाथ महाराजांनी सांगितलं, म्हणे, आलं काय तुझं माझं प्रेम आहे म्हण, तुला चपला काढायचं ध्यान नाही राहिलं. एकनाथ महाराजांपाशी एक माणूस गेला. म्हण, तुमच्या घरामध्ये भांडणं होती नाही, आमच्या घरात काय भांडणं होत्यात. मग देवाला विचारा म्हणून. दुसऱ्या दिवशी गेला. म्हण, देव काय म्हणला? देव म्हणला, तू सोमवारी मरणार नाही. बस. याने घरी आला, काहीच कोणाची भांडण नाही केलं. मंगळवारी आला. म्हण, का मी नाही मिळू? म्हणत, तो काय केलं 8 दिवस? म्हण, काय नाही, कोणाला भांडलोच नाही. मरणाचे स्मरण करा रे. काय म्हणले एकनाथ महाराज? आम्हाला तेच कळलं, ह्या जगातून आपण जायचं आहे, आपण मरणार आहे. मग काय करा? मरणाची आठवण ठेवा, म्हणजे राग दोष सगळे निघून जातात. आता काय लोक काय म्हणतात, कवा एकदा मारायचे काय? मग तू गुन्हे करतो, तिथे का 6 विकार त्याच्या का तयार होतात. पण ज्या वेळेला मरणाचं स्मरण येईल त्यावेळेला त्याचे विकार आपाप कमी होतात. एकनाथ महाराजची बायको गिरजा हिनं जर स्वयंपाक केला आणि तो उरलेला जर झाडांना घातला तर वाळलेल्या झाडाला पाली पडत होती, एवढं प्रेम होतं. भीमानं जर स्वयंपाक केला आणि ते उरलेला जर झाडाला घातला वाळलेल्या, त्याला पालवी फुटायची, म्हणजे प्रेम होतं. जी बाई प्रेमानं स्वयंपाक करते ना, तिच्या अन्नाला चव येते. एकनाथ महाराज ज्या वेळेला
एक शेवटी एकनाथ महाराज हे झाली, वयस्कर झाली, मरण यायचं. आणि मग एकनाथ महाराजांना मेली. आता एक बाई तिची मुलगी माहेरात आली होती. काय म्हण या एकनाथ महाराजाला आजच सुचलं का म्हण मारायला. म्हण मी माई पोरं आता माहेरात आली म्हण, सासऱ्यात आली आणि अशुभ झालं म्हण. एकनाथ महाराज उठून बसले. म्हणे बाई तुझी पोर म्हण जाऊ दे म्हणे, माहेरा जाऊ दे, सासऱ्या जाऊ दे म्हण. त्याच्यानंतर मग काही दिवसांना मेली. मेल्यानंतर एकनाथ महाराजांचे जे चौघजण खांदेकरी होते म्हण, याला जे ब्राह्मण होते आम्ही याला शिकित होतो का ही जी ज्ञान आहे हे संस्कृतमध्ये शिकवायचं, लोकांना शहाणं नाही करायचं, आपले पोटं भरणार नाही. तर हा आपला ऐकत नव्हता. यानं आयुष्यभर मराठीत लोकांना शिकवलं, भारुडं काढले आणि आता आपल्या खांद्यावर बोजा आला. एकनाथ महाराज खाली उतरले. बाबा म्हण मी तुमच्या खांद्यावरून तुम्हाला वजन नको म्हण, मी खाली उतरलो. परत घरी आले आणि मग एकनाथ महाराजांनी काही दिवसांना गंगेमध्ये गेले आणि त्यांचा देह समर्पण केला. असे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं चरित्र जर आपल्या जीवनामध्ये आलं तर आपल्या पूर्वजांनाही आनंद होईल, आपल्या पितरांनाही आनंद होईल आणि आपल्या जीवनाचं सार्थक होईल. म्हणून भानुदास एकनाथ महाराज हे शांतीब्रह्म आहे. एकनाथ महाराजांचं जिवंत चरित्र जर आपण जीवनात आलं तर आपल्या जीवनाचं कल्याण होईल. जय भैरवनाथ.